कंत्राटी कर्मचाऱ्यानं संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा कसा केला? नेमका काय झोल केला? छत्रपती संभाजीनगरमध्ये भ्रष्टाचाराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका संगणक परिचालकाने बनावट कागदपत्रांद्वारे शासकीय तिजोरीतून तब्बल 21 कोटी 59 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. आरोपी हर्षल कुमार अनिल क्षीरसागर याची फेब्रुवारी 2022 मध्ये प्रति महिना 13,000 रुपये पगारावर नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी 1 जुलै ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान हा घोटाळा केला. घोटाळा कसा केला? सरकारी खात्यातून मोबाईल आणि ईमेलवर नेट बँकिंगची सुविधा सुरू करून या कर्मचाऱ्यानं हा बनावट व्यवहार केला. या पैशातून आरोपीने आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी 4 बेडरूमचा आलिशान फ्लॅट घेतला. तसंच त्याच्या मित्रालाही दुसरा फ्लॅट गिफ्ट केला. 21 कोटी 59 लाखांचा घोटाळा. घोटाळ्याच्या पैशातून आरोपींनी 1.30 कोटी रुपयांची BMW कारही विकत घेतली. 32 लाख रुपयांची BMW बाईकही खरेदी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची सहकारी यशोदा शेट्टी आणि तिचा पती BK जीवनलाही अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी हर्षल अद्याप फरार आहे. या प्रकरणी विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखा कसून तपास करत आहे. संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आरोपीच्या मालमत्तेची चौकशी करत असून हर्षलचा शोध सुरू आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.